नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला एक मोठी अपडेट आलेली आहे। तर ती अपडेट कुठली आहे तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती सांगणार आहे। तर लाडक्या बहिणीसाठी एक अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आलेली आहे आणि ती गुड न्यूज कुठली आहे तर तुम्हाला पहिला हप्ता मिळालेला आहे 3000चा आणि त्यानंतर पहिला आणि दुसरा हप्ता तुम्हाला 3000 रुपये मिळाले आहेत आणि त्यानंतर ज्या महिलांचे एकही हप्ता आलेला नव्हता त्यांचाही हप्ता 29 तारखेला तुमच्या अकाउंटला 4500 रुपये तुम्हाला जमा झालेले आहेत। आणि ज्या लाभार्थ्यांना 3000 रुपये आले होते तर त्या लाभार्थ्या महिलांसाठी 1500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा झालेले असून तुम्हाला पुढील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा देखील तुम्हाला हप्ता तुमच्या अकाउंटला जमा झालेला आहे आणि त्याची गुड न्यूज तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेली आहे। आता त्याचा तुम्हाला पुराव्यासहित तुम्हाला मी ते दाखवणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ज्या महिलांचे अजूनही हप्ता आलेला नाही आणि ज्या महिलांनी अजूनही रजिस्ट्रेशन जर केलं नसेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन तात्काळ करून घ्या, या योजनेचा लाभ घ्या आणि तुम्हाला तुमच्या प्रति महिना तुम्हाला 1500 रुपये या योजनेचा तुम्ही लाभ घ्या। त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुमच्या अंगणवाडी सेविकामध्ये जायचं आहे, त्यानंतर तुम्हाला तिथं जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर तुमचा अर्ज अप्रूव्ह होईल। अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला त्याचा हप्त्याचं वितरण आधार शेअरिंग अकाउंटला होणार आहे। तर त्यासोबत मित्रांनो, तुम्हाला ज्या महिलांना पहिला आणि दुसरा हप्ता आलेला आहे अशा महिलांना 3000 रुपये मिळणार आहे आणि ज्या महिलांचा अर्ज 1 ऑगस्टच्या आधी अपलोड झालेला आहे अशा महिलांना 4500 रुपये आणि हे प्लस हे 3000 रुपये असे तुम्हाला टोटल 7,500 ते 8,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत। त्याची शेवटची तारीख मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे। तर ही घोषणा तुम्हाला 10 ऑक्टोबर या तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला 3000 रुपये शासन सोडणार आहे। कारण तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आधी तुमच्या या 3000 रुपयाचं 2 महिन्याचं वितरण लाडक्या बहिणींसाठी वितरण होणार आहे आणि दिवाळीपूर्वी तुम्हाला ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहेत आणि हे तुम्हाला शासनाकडून ओवाळणी आहे। त्याचं भाऊबीजेसाठी तुम्हाला ही एक शासनानं मुख्यमंत्र्यांनी दिलेली ओवाळणी असून असेच तुम्ही समजावं असं शासनानं सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही अपडेट जर असतील तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला त्यावेळी मी वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। तुम्हाला जर नवीन काय अपडेट जर पाहिजे असेल तर ते मला कमेंटमध्ये सांगा, मला याविषयी असे अपडेट पाहिजे तर त्याबद्दल मी व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। धन्यवाद।